आपण बघूया आता रोहन आणि संकेत किचन मध्ये काय करतायत. हे दोघं इथे काहीतरी करतायत खुसखुशी. नाही नाही कट नो कट. बोल तू बोल छान असा कडक चहा रोहनने बनवलाय. रोहनने मसाला चहा बनवलाय का रोहन? मसाला चहाचा वास येतोय मला. आम्ही ऍक्च्युली बाहेरून सगळं ऑर्डर केलंय. आम्ही चहा पण प्रपंच मधूनच आणलाय आणि त्यांचा चहा बघा थोडा काळा आहे पण ठीक आहे. चला पंचता चहा किती भरलंय कटिंग? किती आणलं कटिंग? शुभ सकाळ सर्वांना. तर आज आहे दिवस 3 आणि आज आम्ही इथे स्टे केलेला आहे. नगर दाखव. आज आम्ही कालही इथे राहिलो होतो आणि आजही आम्ही इथे स्टे करणार आहे. काल रात्री आलो आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून आम्ही ब्लॉग पण एंड करायचा आमचा राहून गेलाय कालचा. आणि हा बंगलो ऍक्च्युली माझ्या बहिणीचा बंगलो आहे. तर आज आम्ही इथे राहणार आहे आणि आम्ही पूर्ण सर्व स्पॉट्स आहेत आम्ही आज कव्हर करणार आहे. देवगड मधलेच मेन जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते आपण कव्हर करणार. किल्ला आणि कुणकेश्वर, पोखरबाव गणपती, हे सर्व आम्ही आज कव्हर करणार आहे. आणि ते आपण हे पण करणार ना काय रोहन? झिप लाईन देवगड पवन चक्कीला आज आम्ही आमचा पूर्ण ग्रुप झिप लाईन करणार आहोत. सो ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. झिप लाईनची एक्साइटमेंट भरपूर आहे सगळ्यांना. आणि काल आम्ही मार्लेश्वर नाही कव्हर करू शकलो कारण आम्हाला खूप उशीर झाला मार्लेश्वरला. कारण आम्हाला रिलेटिव्ह कडे पण जायचं होतं आमच्या मित्राच्या. त्याच्यामुळे आम्ही फक्त गणपतीपुळे केलं कारण आम्हाला इथे यायला खूप उशीर झाला असता. मार्लेश्वर आम्ही गेलो असतो तर आम्ही इथून घरी जाताना लास्ट डे ला आम्ही मार्लेश्वर करणार. इथून आम्ही डिसाईड केलं की इथून आम्ही लास्टला निघताना परत देवरुखला जाणार आहोत निखिलच्या घरी. कारण का एक कंटिन्यू मोठी जर्नी नको त्यासाठी आम्हाला हॉल्ट पण मिळेल. आणि आमच्याबरोबर लहान मुलं सुद्धा आहेत त्याच्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतला. हो तर तिकडे जातात आम्ही मार्लेश्वर आणि आता आम्ही जिथे राहिलो आहे ते पूर्ण सिटी आहे देवगड. आता आम्ही प्रॉपर देवगड सिटी मध्ये आहोत. गेल्या वेळेला जे कोकणचे व्लॉग्स केले होते तिथे आम्ही राहिलो होतो ते आमच्या स्वतःच्या घरात राहिलो. ते पूर्ण आतमध्ये देवगडला प्रॉपर गावामध्ये होतं. आमचं गाव टेंबवली आहे तिथे होतं. तर आता आम्ही देवगड सिटी मध्ये आहे. तर इथून कसे सर्व स्पॉट जवळ आहे म्हणून आम्ही इथे स्टे केलाय. आणि इथे पण खूप छान वाटतंय. हा मग मी तुम्हाला या बंगल्याचा एक बाहेरनं लुक देतो. देवगड तालुक्यातील गिरये गावातील चौंडेश्वरी देवी हे आमचे कुलदैवत आहे. हे मंदिर एक जागृत देवस्थान असून एक लोकप्रिय धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर तळेरे विजयदुर्ग मार्गावर आहे. आमच्या विजयदुर्गच्या प्रवासादरम्यान हे मंदिर मार्गातच असल्याने आम्ही येथे देवीचे दर्शन घेतले आणि देवीची ओटीही भरली. हे मंदिर कोकणातील निसर्गरम्य वातावरणात समुद्र किनाऱ्याजवळ आणि शांत गावाच्या परिसरात वसलेले आहे. नवरात्र उत्सवच्या काळात येथे मोठी यात्रा भरते आणि देवीची विधीपूर्वक पूजा अर्चा केली जाते. गिरये गाव विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात. दे 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 आता आम्ही फिरायला विजयदुर्ग फोर्टला आलो आहे आणि इथे खूप जास्त ऊन आहे. आणि ॲक्च्युली आम्ही दुपारच्या टाईमला आलो आहे. आम्ही रॉंग टाईमला आलो आहे. खूप थोडं लवकर आलो असो तेवढं ऊन नसतं मिळालं. पण ठीक आहे लहान मुलं आहेत त्याच्यामुळे उशीर होते. इथे ते बोलले की 2.5 तास पूर्ण किल्ला फिरायला लागतो आणि बोट पण राईड आहे इथे. तिथे
डॉल्फिन वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात आणि जर मिळाले तर ते लोक 5-10 मिनिट्स बोट आपली थांबवतात. पण आम्ही काही ते घेतलं नाही आहे कारण आम्हाला अजून पण भरपूर स्पॉट्स करायचे आहेत आणि 2.5 तास आम्ही इथे गेलो तर आमचे बाकीचे स्पॉट्स होणार नाही कारण आम्हाला उद्या निघायचं देवबागला. त्याच्यामुळे आम्ही हा नॉर्मल किल्ला बघणार आहे आणि आम्ही इथून आता निघणार आहे कारण ऊन पण आहे आणि आमच्यासोबत लहान मुलं पण आहेत. कचरा कुठेच टाकायचा नाही त्यासाठी इकडे मस्त डस्टबिन दिला आहे प्रॉपर. तर जे काय तुम्ही प्लास्टिक वगैरे आणताय ते नक्की याच्यामध्येच टाका, इकडे तिकडे फेकू नका. तुम्हाला एखादी गोष्ट 4 वेळा सांगायची जीबीचा दरवाजा. मस्त अथांग समुद्र. मला असं वाटतं की ते किल्ल्याचं काम चालू आहे. हा इथून आपण सगळीकडून असा मस्त समुद्र दिसतोय. ब्लू सी. वाव. चढत आल्यावर पर्यंत एकटा आला आहे. त्याला मी बोललो तू दमशील, तुला उचलून घेतो. दादा मला चालायचंय नाही तेव्हा बोलतो उचलून घे. आता आज एवढे मोठे मोठे पायऱ्या बघा, खूप मोठे मोठे आज एवढे मोठ्या मोठ्या पायऱ्या तरी पण ते ते चालतंय. जमत नाहीये. थांब रे, इथे चलो, रोहन, इथे चलो. हे काय हे तोफ आहे ना ही वाली. हा तोफ आहे, तोफ दाखव. हे तोफ आहे की एकदम जुना. स्वच्छ विजयदुर्ग, सुंदर विजयदुर्ग. ऍक्च्युली आहेच ना, जास्त कचरा वगैरे नाहीच आहे खाली. नाही नाही नाही, कचरा वगैरे काहीच नाही. खूप क्लीन आहे, खूप क्लीन ठेवलंय. मस्त आहे, छान आहे. आपलं अजून जोडपं कुठे आहे? ठीक आहे. इथे आतमध्ये काहीतरी इथे जाऊन बघूया आपण नंतर. हे काय आहे? हा आहे खलबत खाना. तर आपण इथे जाऊया. हा खलबत खाना आहे आणि ते पूर्ण काळोख आतमध्ये. बघूया आतमध्ये जाऊन काय आहे. पूर्ण काळोख आहे ते. खलबत खाना ना, खलबत खाना होता. शार्वी. आता आम्ही चाललोय विजय स्तंभकडे. आई शपथ, किती उंच आहे ना तिथं. हा फोर्टच्या टॉप वरचा व्ह्यू आहे. विजयदुर्ग किल्ला आम्ही पूर्ण फिरलो आणि तिथेच आम्हाला एक काका भेटले. त्यांनी आम्हाला ना हे दिलं. त्यांनी आम्हाला हे कार्ड हे दिलं आम्हाला. मयुरी हॉटेल मयुरी विजय. आम्ही आता जेवायला थांबणारच होतो तर आम्ही विचार केला इथेच जाऊया, बघूया कसं जेवण आहे. तर आता आपण जाऊया हॉटेलमध्ये आणि बघूया जेवण कसं. इकडचं चुलीवरचं जेवण आहे बोलले काका, तर बघू टेस्ट कशी आहे, मी तुम्हाला सांगेनच. हे आहे हॉटेल मयुरी हॉटेल आणि हे आहे विजयदुर्गची जेटी आहे ती, याच्या एक्झॅक्ट समोर आहे हे हॉटेल. जेवणाची थाळी आता आपली आली आहे. ही आहे व्हेज स्पेशल थाळी. याच्यामध्ये आहे कोशिंबीर, लोणचं, चटणी आहे, सोलकढी आहे, मोदक, रस्सा आहे, चवळीची भाजी, कुर्मा भाजी, आमरस, बासुंदी, पापड, 2 चपात्या आणि याच्यामध्ये भातसुद्धा येणार. आता ही आहे आपली व्हेज स्पेशल थाळी. आता आपण टेस्ट करूया.
जेवण आलं आहे. आता आपण टेस्ट करून बघूया जेवणची टेस्ट कशी आहे ते. चवळीची भाजी खाऊया आपण. ते माझी थाली जातो, माझ्या थालीने जास्त आहे. सुंदर. त्याने पालेभाजी नाही घेतली आहे बघ, माझ्याकडे पालेभाजी आहे. अस्सल घरगुती जेवण आणि खूप चविष्ट आहे, खूप छान आहे. मोदक सुद्धा दिला. उकडीचा हे मोदक बासुंदी आहे, कुर्मा भाजी. दाखवले मी सगळं. दाखवची थाळी पण सेम आहे, फक्त तिने मुळाची भाजी ऍड केली याच्यामध्ये. रिझा हात काढ. आणि जेवण खूप सुंदर आहे. जेवण कसं आहे सिद्धी? हो ना. संकेतचा रिव्ह्यू कसला घेतला? संकेत जेवण असा मस्त व्ह्यू आणि इतकं सुंदर शाकाहारी जेवण. आता आम्ही पोचलो आहे कुणकेश्वरला. पार्किंग लावली आहे, गाडी पार्क केली आहे. इकडे सुद्धा 50 रुपये कार पार्किंग आहे. आता आपण चाललो आहे देवळात. अरे चांगला तर येतो आता. कसं वाटतं एका वर्षात दुसऱ्यांदा कुणकेश्वरचं दर्शन करून? छान आहे ना, खूप शांतता आहे, खूप पीस, एकदम मस्त फिलिंग आहे. आणि समोर हा व्ह्यू. सनसेट होईल आता. सोड ना जरा सनसेट. तू तिला झाकतेस. सनसेट बघितल्याशिवाय आपण घरी नाही जायचं. ते काय चांगलं